हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. मी निलिमा तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करते. आज मार्गशीर्षाचा शेवटचा गुरुवार होता. मार्गशीर्ष महिना म्हटला म्हणजे खूप उत्साह असतो सगळ्या बायकांसाठी, सगळ्यांसाठीच असतो तसं तर. पण विशेष म्हणजे बायकांसाठी तर खूपच. कारण की प्रत्येक गुरुवारी कशी सजावट करायची, देवीसाठी कसं शृंगार करायचं हे मनात नेहमी येत असतं आणि रोज नवीन नवीन कल्पना येत असते. मी असं करेल पुढच्या गुरुवारी, ह्या गुरुवारी असं करेल, असं पूर्ण असतं. पहा तर मग मी सकाळी उठली, मस्त छान असं रांगोळी काढून घेतली उंबरठ्यावरती. हळदीचं लेपन सगळेजण करतात, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि का करतात हेही माहिती आहे. म्हणून मी तर हळदीचं लेपन केलं. माझं हे रेंटेड घर असल्याकारणाने मी इथं लाकडी उंबरठा बसू शकत नाही, म्हणून मी हे फरशीचा उंबरठा असला तरीसुद्धा मी तेथे हळदीचे लेपन करत असते. माहिती थोडं की हळदीचं लेपन हे उंबरठ्यावरती किंवा लाकडाच्या उंबरठ्यावरतीच केलं पाहिजे. फरशीच्या उंबरठ्यावरती व्यवस्थित येत नाही, पण आपल्याने जेवढं शक्य होतं ना तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. आपण जे करतो, जे काही करतो ना ते भगवंतापर्यंत प्रामाणिकपणे केलं ना तर पोषतच असतं. म्हणून जसं पद्धत येत असेल आपल्याला, जशा प्रकारे येत असेल तशा करत राहणं हेच खूप महत्त्वाचं असतं. पाहतं मग हळदीचं लेपन खूप छान असं झालं आहे. मग नंतर हळदीचं लेपन झाल्यानंतर, रांगोळी काढल्यानंतर सर्व आटपून घेतलं. मग देवीची शृंगाराची तयारी केली. हळूहळू शृंगार इतका छान बसला होता देवीचा, तर असं वाटत होतं ना तर साक्षात कोल्हापूरची अंबाबाईच माझ्या घरी आलेली आहे की काय. सगळेजण महिला आल्या हळदी कुंकूसाठी, त्याही म्हणत होत्या की खूपच छान तयारी केली ताई तुम्ही. आणि असेल त्या परिस्थितीत किंवा जे वस्तू आपल्याजवळ असतात ना त्याचा उपयोग करून आपण देवीला मनापासून जर सजवलं ना तर खूपच छान दिसते. देवीचे इतकं छान, इतकं गोड रूप दिसत होतं की सगळं असं मन एकदम प्रसन्न होऊन गेलं आणि मन इतकं भारावून गेलं होतं ना तर अक्षरशः असं वाटत होतं की कोल्हापूरच्या अंबाबाईच माझ्या घरी अवतरलेली आहे का काय. मला तर म्हणजे इतकं खूपच काय सांगू तुम्हाला, खूपच इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि सगळेजण म्हणजे खूपच आनंद पण व्यक्त करत होते आणि खूपच प्रोत्साहन देत होते की असंच करत राहत जा नेहमी वगैरे. पहा तर मग किती छान दिसत आहेत ना अंबाबाई. अशी सर्व पद्धतीने मी पूजा साधी सरळ केली. मग नंतर देवीचा पाठ वाचून घेतला. मग त्यासाठी देवीचा प्रसाद बनवला. त्यासाठी मी खीर बनवली, कारण की सायंकाळी बायका येणार होत्या खीर खायला, किंवा म्हणजे आपण उद्यापनाच्या पूजेसाठी सगळ्या बायकांना बोलवलेलं होतं, म्हणून मी ही खीर बनवली. आपण नेहमी त्याच पद्धतीने बनवतो, पण काहीतरी विशेष बनवण्याचा प्रयत्न केला. मग मी ह्या पद्धतीने बनवली. आणि माझ्याकडे पितळेची नवीन कढई घेतली होती. मग त्या कढईमध्येच मी प्रसाद बनवण्याचा ठरवला. ती कढई घेतली, मग नंतर त्यात छान साखर टाकून घेतली गरम झाल्यावरती. मग तुम्हाला सगळ्यांना विचारता आलाच असेल तर बुवा साखर का टाकली ताईने. पण साखर टाकूनच खरं तर ही खीर वेगळी पद्धतीने लागते. आणि आता ते साखर वितळल्यानंतर मी त्यात दूध टाकून घेतलं. मग ते थोडंसं दूधला ते साखरेचा कलर आला, त्यामुळेच ती चव पण छान येत असते. सगळी साखर एकदम छान वितळली गेल्यानंतर मग मी त्याच्यात वेलची पूड घालून घेतली आणि जे काही ड्रायफ्रूट होते माझ्याकडे मी ते सगळे घालून घेतले. मग नंतर जायफळ वगैरे पण किसून घेतलं त्यात. मी थोड्या वेळापूर्वीच तांदूळ भिजू घातलेला होता पूजेच्या आधी. मग तो तांदूळ चांगला भिजू झाल्यानंतर मग मी कुटून घेतलं. कुटल्यानंतर थोडंसं जाडच राहू दिलं, कारण की थोडं जाड असलं ना तर छान खीर असते, दाट होते. मग ते दूध आटलं गेलं होतं, त्यात ते सगळं टाकून घेतलं. आणखी थोडंसं ढवळून घ्यायचं आणि जो तांदूळ असतो आपला टाकलेला तो पूर्ण शिजवून घ्यायचा. आपली खीर तयार झाली होती. मग मग मी देवीला नैवेद्य चढवला. आणि झालं असं की हे जी इमेज दिसते ना, मी हे देवीला नैवेद्य दाखवण्याच्या वेळेस
दिसलं. कारण की आज झालं असं, की कापूर जाळण्याचं जे भांडं असतं ते मला मिळत नव्हतं. मग मी आज एका चम्मचवरती अक्षदा टाकून त्यावर भीमसेनी कापूर जाळला होता. मग त्यानंतर देवीला सायंकाळी नैवेद्य दाखवण्याच्या वेळेस मला हे दिसलं. तर तुम्हाला हे पाहून कसं वाटलं आणि मी हे काय करायला हवं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.